हे बघ गुमाजी, गलबत तयार ठेव. गलबतच काय, पुरा आरमार तयार आहे हुजूर. शाबास कुमाजी शाबास. आणखी एक गोष्ट, गलबतात पालखी ठेवायला विसरू नकोस. जी हुजूर. पर हुजूर, हा, सिद्धी हुजूर कोणत्या मार्गाने जाणार आहेत? आता तुला म्हणून सांगतो कुमाजी. हे बघ, आता हे आरमार मुंबई बेटावर सोपारा, नाही तर थेट सुरत, आणि सुरतला उतरून पुढचा सगळा प्रवास बुरानपूर पर्यंत पालखीनं. हा, ते बरं आहे, म्हणजे मोगलांच्या हद्दीतून मोगलांकडं. मेरे जंजीरा के आवाम, हम आलमगीर औरंगजेब से मुलाकात के लिए जा रहे हैं। उन्होंने हमें बुलाया, यह जंजीरा की खुशकिस्मत। लेकिन एक बात ध्यान रखना, तुम सब एक दिल होकर रहना। अगर जंजीरा पर किसी ने आंख उठाई तो उसकी आंख नोच लेना। हमें तुम सब पर पूरा पूरा भरोसा है। अगर किसी ने गद्दारी की, बेईमानी की, हमारे लौटने पर गद्दारों को बोरी में बंद कर समुंदर के हवाले कर दिए जाओगे, समझे? चलो। लवंगीबाई, काळजी घ्या. अपना ख्याल रखना. तुम्ही बी ख्याल ठेवा तुमचा. काळजी करू नका सर. खुदा हाफिज. आबासाहेब, जंजिरा स्वराज्यात आणणं हे तुमचं स्वप्न होतं, पण प्रतिकूल हवामान आणि विपरीत परिस्थिती यामुळे ते शक्य झालं नाही. आबासाहेब, आजही कोकण किनारपट्टीवर सिद्धीनं उच्छाद मांडलाय. जंजिराच्या आडोशाला जाऊन स्वराज्याचे लचके तोडण्याचा तो प्रयत्न करतो. पण म्हणूनच जंजिरा घेऊन सिद्धीला संपवण्याचा आमचा मनसूबा आहे. आपले कुंडाजी बाबा आधीच जंजिऱ्यावर गेले. या जंजिऱ्याचं बलस्थान म्हणजे तिथून आग ओकणाऱ्या तोफा. या तोफांसाठी लागणारा दारुगोळा कोंडाजी बाबा उद्ध्वस्त करते आणि आम्ही पूर्ण ताकदीनिशी हल्ला करून जंजिरा स्वराज्यात आणू. आबासाहेब, आम्ही निघतो आहोत जंजिरा स्वराज्यात आणण्यासाठी. आम्हाला आशीर्वाद द्या. तुमचा आशीर्वाद हीच आमची शक्ती आणि तीच आमची स्फूर्ती. राजा, मुजरा. बराच वेळ झाला. शंभूराजे महालातच आहेत. मातोश्री, राजे आता थोरल्या महाराजांसमोर मनातलं सगळं बोलतील. त्यांचा आशीर्वाद घेतील आणि मगच निघतील. इतका वेळ झाला म्हणजे मोहीम महत्वाची असणार. आणि गुप्त सुद्धा.
बघा ना, आम्ही कुलमुखत्यार आहोत, तुम्ही राजमातोश्री आहात, तरी देखील आपल्या दोघींना कोणतीही कल्पना नाही. कुठली मोहीम आहे, कुठे जाणार आहे. कुणा विरुद्ध आहे. आम्हाला एकांत हवा. बहिर्जी काकांव्यतिरिक्त कोणालाही दालनात पाठवू नका. बहिर्जी काका, हे असं कसं घडलं, तेही एवढ्या तातडीनं? औरंगजेबाला भेटायला जाताना सिद्धीनं कोंडाजी बाबांना का सोबत घेतलं असेल? याचे दोन अर्थ निघतात महाराज. त्याच्यामुळं मी बी जरा द्विधा मनस्थितीत आहे. एक तर कोंडाजी बाबांनी सिद्ध्याचा पूर्ण विश्वास संपादन केला असेल म्हणून, किंवा दुसरा अर्थ सिद्ध्याला काहीतरी संशय आलाय. सिद्ध्या गडावर नसताना कोंडाजी बाबांनाही जंजिऱ्यात राहुनी म्हणून त्यासनी बरोबर घेतला असणार. यातला कुठला अर्थ आपण घ्यायचा ते आता सिद्ध्याच्या पुढच्या कारवाईवरनं कळल. पण बहिर्जी काका, जर सिद्धीला संशय आला असेल तर जंजिऱ्यात असलेल्या आपल्या माणसांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. नाही महाराज, जंजिऱ्यावरची आपली माणसं दुधात साखर विरघळावी तशी मिसळून गेलेत. त्यामुळं आता स्वतःहून सिद्ध्याला आपल्या माणसांवर संशय यायची शक्यता कमी आहे. सिद्धीला स्वतःहून संशय येणार नाही, मग बाहेरून कोणी? औरंगजेब तर नाही? होय महाराज, मला बी तोच संशय येतोय. बहिर्जी काका, औरंगजेबच असू शकतो यामाग. पण तेवढा धूर्त, पाताळ यंत्री आणि कपटी तो आहेच. होय, आणि त्याचं हेर खातं बी लय हुशार आहे. त्यांची गुप्त नजर जंजिऱ्यावर असू शकते. बहिर्जी काका, तसं असेल तर मोहीम आता तहकूब करावी लागेल. कारण कोंडाजी बाबा जंजिऱ्यावर नाहीत. असं नको व्हायला की आपण गेलो शिकार करायला आणि स्वतःच शिकार बनलो. होय महाराज, आत्तापुरती मोहीम तहकूब करूयात. कोंडाजी बाबाकडनं काय सांगावं येतोय त्याच्यावर ठरवू. मला वाटतं आपली तयारी पूर्ण झाली आहे, होय ना? अहो, युद्धास तोंड फुटण्यापूर्वी तयारी पूर्ण झाली आहे असं कधीच वाटत नाही. कितीही करा, काहीतरी राहिलंय, काहीतरी कमी आहे असं सारखं वाटत राहत. मला वाटतं शक्य तेवढं आपण केलेलं आहे. आता होऊनच जाऊ देत. परंतु शंभूराजे अजून कसे आले नाहीत? थोरल्या महाराजांच्या महाली गेले होते असं कळलंय. मग येतील तेवढ्यात. हं. आपण सर्वांनी मोहिमेची अगदी व्यवस्थित तयारी केली असणार याविषयी आमची खात्री आहे. त्यासाठी तुम्ही दिवस रात्र पाहिली नाही की अन्न पाण्याची पर्वा केली नाही. परंतु तुर्तास आपण ही जंजिरा मोहीम लांबणीवर टाकत आहोत, किमान 1-2 दिवस तरी. राजन, तयारी पूर्ण झाली. नाही, क्षमा करा, परंतु आता विलंब कशासाठी? कविराज, बुऱ्हाणपुरात औरंगजेब आणि सिद्धी यांची गुप्तभेट ठरली. त्यामुळे सिद्धी आता जंजिऱ्यात नसणार आणि कोंडाजी बाबा सुद्धा. कारण कोंडाजी बाबा सिद्धी बरोबर औरंगजेबाच्या भेटीसाठी जाणार आहे. तेवढंच बाकी राहिलं होतं ऐकायचं. आता काय पूर्णी साथही करतील. हातचं सोडून पलट्याच्या पाठी लागणं म्हणतात ना, ते हेच. निर्लज्जपणाची हद्द झाली. आता इतकी वर्ष महाराजांपुढे झुकलेलं मस्त त्या पापी औरंग्यापुढे स्वखुशीने झुकवायचं. कोंडाजी बाबांबद्दल काही न बोलणंच योग्य समजतो आम्ही.
त्यांच्याबद्दल अपशब्द उच्चारून मला माझी जीभ विटाळायची नाही. परंतु राजन, एक विचार मनात येतो. एवी तेवी आपली तयारी पूर्ण झाली आहे. जंजिऱ्यावर सिद्धी नाही आणि भरीसभर म्हणजे कोंडाजी बाबाही नाही. हे आपल्यासाठी पर्वणीच आहे. मोहीम सोपीच आहे. ह्याचाच आपण फायदा करून घेतला तर चालेल की. फक्त दुःख एवढंच की आपल्या हातात कोंडाजी बाबा लागणार नाहीत. आणि सिद्धी ही जंजिरा एकदा स्वराज्यात आला म्हणजे सिद्धी उरेल नांगी काढलेल्या खेकड्यासारखं. मग त्याला आणि कोंडाजी बाबांना अलगट टिपू. आपलं काय म्हणणं आहे राजा? आपणा सर्वांचे विचार ऐकले. बरं वाटतं. स्वराज्य द्रोहांबद्दल तुमच्या मनात साठून राहिलेला क्रोध आम्ही समजू शकतो. त्या स्थितीचं नुसतं नाव ऐकलं तरी आमची तळपायाची आग मस्तकाला जाते. परंतु तरीही आपण ही मोहीम तूर्तास स्थगित करत आहोत. मोहिमेविषयीच्या पुढील सूचना योग्य वेळ येताच आम्ही स्वतः देऊ. परंतु राजन, यावर आता चर्चा नको. हुजूर, आपलं वाटाड्या सांगत्यात ते लांब वर जेऊनच मिनार दिसत्यात तेच बुरानपूर हाय. इसका मतलब हम पहुंच गए. वय हुजूर, एका कोसावरती तापी माय आणि पलाड बुरानपूर. अल्लाह का शुक्र है. हुजूर, आलमगीर की ओर से एक सरदार है. इजाजत है? इजाजत है. जी हुजूर. सलाम हुजूर. मैं आलमगीर औरंगजेब बादशाह का पैगाम लाया. पदारी. शुक्रिया. देखिए सिद्दी नवाब हुजूर, आलमगीर से मुलाकात कोई आसान नहीं. हम आपको मुलाकात के वक्त की तहजीब की जानकारी देने आए. मतलब? आलमगीर के सामने आंखें नीचे होनी चाहिए, मुंह पर रुमाल रखना लाजमी है और आपका सिर झुका होना चाहिए. और कुछ? हाँ, और आपको बादशाह के सामने जमीन को चूमना होगा. इतनी तहजीब याद रखनी जरूरी. आपके बर्ताव के मुताबिक आलमगीर आपसे कैसे बातचीत करेंगे ये वो तय करेंगे. कुछ और? इस पूरी रस्म में कोई गलती न हो जाए इसका ख्याल रखना. खुदा हाफिज. कोंडा जी. जी हुजूर. आज तक जंजीरा का नवाब किसी के सामने झुका नहीं. जमी को चूमना तो हमारे शान के खिलाफ है, लेकिन हमें करना पड़ेगा. अगर संभाजी का खात्मा करना है तो ये अपमान सहना पड़ेगा. हुजूर, मैं काढतो काहीतरी तरकीब. तर तुमचं डोसकं झुकू नाही देणार. नामुमकिन. करना पड़ेगा. अगर संभाजी का खात्मा करना है तो. हुजूर, सांगितलं नवं तरकीब काढतो म्हणून. फक्त सारखं सारखं संभाजी राजांचं नाव घेत जाऊ नकासा. क्यों? डर गए? नाही, पर सारखं सारखं नाव घेतल्याने फोड येत्या ती जिबला, ते बी असं मोठं मोठं. संभाजीतला स बी म्हणायला यायचा नाही.
ठीक है ठीक है, तुम तरकीब सोचो। आ गया वजीर आला, सिद्दी खैरियत आ गया। जहांपना। जंजीरा का सरदार सिद्दी खैरियत हमारे सामने झुकने आ गया। जहांपना, लोग उसे जंजीरे का बादशाह समझते हैं। तो जंजीरा का बादशाह हमारे सामने सर झुकाएगा? जहांपना, सुना है बहुत गुस्से वाला है, घमंडी है। तो उसका घमंड आज आलमगीर औरंगजेब के सामने चकनाचूर हो जाएगा। वो यहाँ आएगा और अपना सर झुकाएगा। जहांपना, सुना है कि वो आज तक किसी के सामने झुका नहीं है। वजीर आला, अब सिद्दी खैरियत का इतिहास बदल जाएगा। लोग कहेंगे कि जब सिद्दी खैरियत आलमगीर औरंगजेब से मिलने गया था तो उसे तहजीब सीखनी पड़ी। आलमगीर औरंगजेब के सामने सबसे पहले उसने मिट्टी चूमी, उसके बाद उसने अपनी निगाहें नीचे की और उसके बाद उसने अपना सर झुकाया। इंशाअल्लाह ऐसा ही हो। इंशाअल्लाह ऐसा ही होगा। जब कोई बहुत बड़ा सुरमा हमारे सामने नाक रगड़ता है ना तो हमें बहुत खुशी मिलती है, और आज ऐसा ही होगा। तुम देखना सिद्दी खैरियत का इस्तकबाल कैसे करता हूं, तुम बस लुत्फ उठाना। आओ सिद्दी खैरियत, आओ। हुजूर, काय झालंय? बेचैन दिसताय सर। मुंडा जी, हमारा दिमाग हिल गया है। हम आलमगीर औरंगजेब के करीब आ चुके हैं। तो देखो, तापी का किनारा आ गया। हुजूर, तापी माईच्या पल्याडच आलमगीर आहे ती। काय चुकलं का काय? मुंडा जी, अब आलमगीर के करीब जाने का वक्त आ गया है। उसके सामने सर झुकाने का वक्त आ गया है। हुजूर, आज तक यह सिर किसी के सामने झुका नहीं। वह सिर आज आलमगीर औरंगजेब के सामने झुकाना होगा। मुंह पर रुमाल और जमीन पर मिट्टी का भरोसा लेना होगा। या अल्लाह, क्या करेंगे? हुजूर, याच्यावरती एक उपाय हाय, रामबाण उपाय। कौन सा उपाय? कुरान। कुरान? कुरान शरीफ? वय, तुमच्या बेचैनीचा रामबाण उपाय। मतलब? हुजूर, ते कुरान डोसक्यावरती घ्या आणि चला आलमगीराकडं, आणि मग बघा काय चमत्कार होतोय त्यो। इससे क्या होगा? आणि नुसतं बघा तर खरं, तुम्हाला न झुकायला लागणार, ना मातीचं मुक घ्यायला लागणार, ना तोंडावर रुमाल ठेवायला लागणार। अगर आलमगीर गुस्सा हो गए तो? ओ हुजूर, आलमगीर नाही होणार गुस्सा। नुसतं कुरान डोसक्यावर घेऊन बघा तर खरं काय चमत्कार घडतोय ते। मग म्हणाल कोंडाजी पण कोंडाजीच आहे म्हणून। ठीक है, ठीक है। कुरान ले आओ। लेकिन कुंडा जी, यकीन है ना तुम्हें? वय हुजूर, ह्योच तर गनिमी कावा शिकवला थोरल्या महाराजांनी आम्हासनी। आता निर्धास्त राहा हुजूर,
चमत्कार बघायला.